हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे. प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत वराह लीलेचं आपण श्रवण करीत आहोत. मैत्रेय मुनींनी अत्यंत अल्प परिचय दिलेला आहे वराह लीलेचा. महापरिचय दिल्यानंतर की त्यांनी पृथ्वीचा उद्धार कसा केला, मनु आणि त्याच्या पुत्रांना राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून. त्यानंतर आता बघूया अध्याय 14वा, दिती कश्यप संवाद. इतक्या अल्प वराह लीलेने विदुरजींचं समाधान झाले का? शुकदेव गोस्वामी सांगतायत, निशम्य कौशार विनोपवर्णितां हरे कथां कारण सुकरात्मना पुनः सपप्रच्छतमुद्यतांजलीर न चाति तृप्तो विदुरो धृतव्रतः. शुकदेव गोस्वामी म्हणाले, महर्षी मैत्रेय यांच्याकडून वराह अवताराविषयी श्रवण केल्यानंतर व्रत धारण केलेल्या विदुरजींनी भगवंतांच्या दिव्य कृत्यांचे कृपापूर्वक अधिक वर्णन करण्यासाठी हात जोडून विनंती केली. कारण ते विदुर अद्यापि समाधानी झाले नव्हते. कारण भगवान अनंत आहे, त्यांची कथा अनंत आहे, तर ती कथा ऐकून कोणी समाधानी होणार नाही, कारण ती ऐकतच राहावीशी वाटते. पुन्हा वराह लीलेकडे मैत्रेय मुनींना आकर्षित करतात विदुरजी. विदुर उवाच तेनैव तु मुनिश्रेष्ठ हरिणा यज्ञमूर्तिना आदिदैत्यो हिरण्याक्षो हत इत्यनुशुश्रुमा. श्री विदुरजी म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मी शिष्य परंपरेने आणि आपल्याकडनंही असे ऐकले आहे की मूळ दैत्य हिरण्याक्ष याची यज्ञाचेच रूप असणारे यज्ञवै विष्णू भगवान श्री हरींनी वध केला वराह अवतारामध्ये. त्यामुळे याच लीलेचा आपण विस्तार करावा यासाठी प्रश्न विचारतात विदुरजी. हे ब्राह्मण श्रेष्ठ, भगवंत आपली लीला म्हणून पृथ्वीचा उद्धार करीत असताना दैत्यराज हिरण्याक्ष आणि भगवंत वराहदेव यांच्यामधील युद्धाचे कारण काय होते? नेमकं कारण काय झालं ज्याच्यामुळे भगवंतांना या असुराशी युद्ध करावं लागलं, हे ते विचारतात. आणि कथा विस्ताराने ऐकण्याची इच्छा विदुरजींनी प्रकट केलेली आहे. का? कारण श्रद्धानाय भक्ताय ब्रूहि तज्जन्म विस्तरम. माझं मन अधिकाधिक जिज्ञासू होत आहे, म्हणून भगवंतांच्या अवतारांचे वर्णन ऐकून मी काही तृप्त झालेलो नाही. यास्तव जो श्रद्धावान भक्त आहे अशा मला आपल्या शिष्याप्रती कृपया करून सविस्तार ही कथा सांगावी. तर या जिज्ञासेवरती बघ मैत्रेय मुनींचे काय मत आहे. साधु साधु वीरतत्वया पृष्ठमवतार कथां हरे यत्त्वं पृच्छसि मर्त्यानां मृत्युपाश विषातनीम. ऋषी श्रेष्ठ मैत्रेय मुनी म्हणाले, हे वीर, तू केलेली जिज्ञासा भक्तासाठी तर योग्यच आहे. कारण भगवंतांच्या संबंधी किंवा त्यांच्या अवतारांसंबंधी ती पृच्छा आहे. खरे तर मृत्यू हेच ज्यांचे दैवत आहे अशा सर्वांसाठी, अर्थात मर्त्य लोकांसाठी भगवंत जन्म मृत्यूच्या शृंखलेतून त्यांना मुक्ती प्रदान करीत असतात. मृत्युपाश विषातनीम. त्यामुळे भगवंतांबद्दल आपण जी कथा विचारली आहे ती अत्यंत योग्यच आहे. यानंतर उदाहरण देता येईल का की भगवंतांची कथा जी आहे ती मृत्यूपाशातनं व्यक्तीला मुक्त करत असते? तर मैत्रेय मुनी याचं उत्तर देत आहेत. ययोत्तान पद पुत्रो मुनिना गीतयार्भकः. या कथा ऋषी मुनींकडून अर्थात नारद मुनींकडून श्रवण करून उत्तानपाद महाराजांचा पुत्र ध्रुव यांना भगवंतांचा साक्षात्कार हा प्राप्त झाला होता.
आणि या ध्रुव बाळाने मृत्योः कृत्यैव मूर्धनी आरुरोह हरेः पदम, मृत्यूच्या साक्षात मृत्यूदेवतेच्या डोक्यावरती पाय ठेवून भगवंतांनी पाठवलेल्या वैकुंठ यानामध्ये प्रवेश करून भगवद्धामी गमन केले होते. तर इतकं महान आहे हे भगवंतांचं लीला चरित्र श्रवण करणे. तर कोणाकडून वराह लीला मैत्रेय मुनींनी स्वतः श्रवण केली होती, कारण ज्ञान हे श्रवणानेच प्राप्त होते. तर हे दिव्य ज्ञान भगवंतांच्या बद्दल, वराह लीलेबद्दल मैत्रेय मुनींनी स्वतः कोणाकडून ऐकले होते? तर ते सांगतायत, ब्रह्मणा देवदेवेन. वराहदेव आणि हिरण्याक्ष यांच्यामधील युद्धाचा हा इतिहास मी अनेक वर्षांपूर्वी ऐकला आहे, असं मैत्रेय मुनी सांगतायत. देवश्रेष्ठ ब्रह्माजी आदी प्रजापती आहेत. इतर देवतांनी प्रश्न विचारल्यानंतर ब्रह्मदेवांनी जेव्हा हा इतिहास त्या सर्व देवतांना वर्णन करून सांगितला होता, देवानाम अनुपृच्छताम, तेव्हा मीही तो ऐकला होता. अर्थात त्या सभेमध्ये ब्रह्माजींकडनं हा संवाद मैत्रेय मुनींनी सुद्धा श्रवण केला होता. इतके महान आहेत मैत्रेय मुनी. तर हिरण्याक्षसारखी राक्षस मुलं ब्राह्मणांच्या घरामध्ये, कारण कश्यप मुनी पण ब्राह्मण आहे, ज्यांचे पुत्र म्हणून हिरण्याक्ष प्रकट झाले, अशा ब्राह्मणांच्या घरामध्ये किंवा सतगृहस्थांच्या घरामध्ये सुद्धा असे राक्षसी मनोवृत्तीचे बाळं कशी जन्माला येतात, याचा हा खास वृत्तांत किंवा आख्यायिका आहे. अपत्यकामाचकमे दीतिर्दाक्षायणी क्षत्तम मारीचम कश्यपम पतिम अपत्यकामाचकमे संध्यायाम रेच्छयार्दिता. संभोग करण्याच्या इच्छेने पीडित झाल्याने दक्षाची कन्या दिती, दक्ष जे ब्रह्माजींचे पुत्र आहे त्यांची मुलगी दिती, जी कश्यप मुनींना दिली होती, आपले पती मरीची पुत्र कश्यप मुनी यांच्याकडे गेली आणि तिची इच्छा काय होती? अपत्यकामा चकमे, पुत्रप्राप्तीसाठी तिने आपल्याशी संध्यासमयी संभोग करण्याची विनंती केली. संध्यायाम रिच्छयार्दिता. अशा पद्धतीने ती मुनींकडे गेल्यानंतर कश्यप मुनी काय करीत होते त्यावेळी? सूर्य मावळला होता आणि यज्ञाची अग्नी, जी यज्ञपुरुषाची जिव्हा आहे, अशा भगवान श्री विष्णूंना आहुती अर्पण करून ऋषी समाधिस्थ होऊन बसले होते. अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर माता दितीने कश्यप मुनींना काय विनंती केली? दितिरुवाच एवं मां त्वत्कृते विद्वन् काम आत्त शरासनः दुनोति दीनां विक्रम्य रंभामिव मतंगजः. तर दिती आपली वेदना जी आहे, दुःख आहे, ते एक उदाहरण देऊन स्पष्ट करीत आहे. त्या रम्यस्थळी सुंदर दितीने स्वतःची इच्छा प्रकट केली. हे विद्वान पुरुष श्रेष्ठ ब्राह्मण, जणू एक उन्मत्त हत्ती केळीच्या झाडावरती आघात करतो, त्याचप्रमाणे कामदेवाने आपल्या बाणांद्वारे अत्यंत वेगाने मला पीडित केलेले आहे. आपली इच्छा आणि तिचे कारणही आता दिती सांगत आहे की ही इच्छा का आलेली आहे. म्हणून माझ्यावरती आपण पूर्णपणे अनुग्रह करून, कृपा करून माझ्यावरती आपला आशीर्वाद द्यावा. कारण माझी इच्छा काय? प्रजावतीनाम भद्रम ते, मला पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्या सवतींचे वैभव पाहून मी अत्यंत दुःखी आहे. कारण कश्यपजींच्या भरपूर पत्नी आहेत आणि त्यामध्ये दितीच्या बहिणीच आहेत 13, ती धरून 13 ज्या दक्षच्या सर्व पुत्री आहेत आणि त्या कश्यप मुनींना पत्नी रूपाने दिलेल्या आहेत. तर त्या सर्वांचं वैभव बघून तिला दुःख होत आहे. म्हणून हे कार्य करून आपला पती सुखी होईल, कारण त्याला मुलं वाढणार आहेत आणि
दितीसुद्धा सुखी होणार आहे. त्यामुळे ब्राह्मणाने त्या पद्धतीचं कर्म करावं, तिला पुत्रप्राप्ती करून द्यावी अशी तिची इच्छा तिने प्रकट केली आहे. आपण का माझी इच्छा पूर्ण करावी यासाठी ती आता कारणही सांगते. जगामध्ये स्त्रीला मान जो मिळत असतो तो तिच्या पतीच्या वरदानांमुळे आणि खास करून कश्यप मुनींसारख्या पती यांना पुत्रप्राप्तीने सुप्रसिद्ध होऊ शकतात. कारण पुत्र चांगले असले तर आईवडिलांचं नावही मोठं होतं. त्यामुळे असा पुत्रप्राप्तीने तर कश्यप मुनींचा सुद्धा लाभ आहे. कारण प्रजेच्या विस्तारासाठीच कश्यप मुनींना प्रजापती बनवलं गेले आहे ब्रह्माजींद्वारे. त्यामुळे त्यांनी या पद्धतीचं कार्य केलं तर स्वतः त्यांचे वडील मारीच मुनी आणि ब्रह्माजी हे सर्व आनंदीच होणार आहे. त्यामुळे त्यांनी या पद्धतीचं कर्म करावं, त्यामुळे त्यांचंही कल्याण होणार आहे. आणि दितीने कश्यप मुनींशी का लग्न केलंय, त्यांना का पती म्हणून निवडलंय तेही ती सांगते. पुरा पितानो भगवान दक्षो द्रुहितृवत्सलः कं वृणीत वरं वत्सा इत्यपृच्छत नः पृथक. फार फार वर्षांपूर्वी वैभव संपन्न आणि आपल्या कन्यांवरती अतिशय प्रेम करणारे आमचे पिता दक्ष महाराज यांनी आमच्यापैकी प्रत्येकीला वेगवेगळे पृथक असे विचारले होते की आम्ही आमचा पती म्हणून प्रामुख्याने कोणास निवडू इच्छितो. कम वृणीत वरम वत्सा, वत्सा म्हणजे पुत्रींनो, मुलींनो, तुम्ही कोणत्या व्यक्तीला पती म्हणून स्वीकार करणार असं विचारलं होतं. तर किती दक्ष यांच्या कन्यांनी कश्यप मुनींना मग स्वीकारले, कारण त्यांच्या भरपूर पुत्री होत्या. तर सांगतायत त्रयोदशा ददातासाम, अर्थात त्रयोदश, त्रयोदश म्हणजे 13. आमचा हेतू जाणल्यानंतर आमचं कल्याण करण्याची इच्छा असणारे आमचे पिता दक्ष यांनी त्यांच्या 13 कन्यांचा हात आपल्या हातामध्ये दिला. अर्थात 13 पुत्रींनी कश्यप मुनींना पती म्हणून स्वीकार. आणि तेव्हापासून आम्ही सर्व तुमच्याशी एकनिष्ठ आहोत. अशा पद्धतीने कश्यप मुनींना सगळ्या पुत्रींनी निवडलं होतं पतिरूपामध्ये. तर दितीची जी इच्छा आहे ती कश्यप मुनींनी का पूर्ण करावी ते सांगताय. आर्तोपसर्पणं भूमन अमोघम ही महीयसी. म्हणून हे कमललोचन, ज्यांचे सुंदर डोळे आहेत, कमलपुष्पाच्या पाकळीसारखे, कृपा करून माझी इच्छा पूर्ण करून माझे कल्याण करावे. जेव्हा एखादी दुःखी व्यक्ती आर्तोपसर्पणम आपल्या महान व्यक्तीकडे जात असते, आश्रयाकडे जात असते, तेव्हा तिची याचना निष्फळ जाऊ देऊ नये. अर्थात ज्या व्यक्तीला आश्रय हवा आहे तो आश्रय त्याला मिळाला पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं काय होईल, कल्याण होऊ शकेल. तर अशा पद्धतीने खूप प्रार्थना केल्यानंतर कश्यप मुनींनी काय प्रतिसाद दिला. हे वीर विदुरजी, अशाप्रमाणे कामविकाराने पीडित झाल्यामुळे अत्यंत दीन आणि वाचाळ बडबड करणारी दितीला मरीची पुत्र कश्यप मुनींनी योग्य शब्दामध्ये शांत करण्याचा प्रयत्न केला. तर पतीचे जे महत्त्व आहे ते पत्नीसाठी पत्नीचे जे वैशिष्ट्य आहे, पतीसाठी काय महत्त्व आहे हे ते स्वतः विशद करीत आहेत कश्यप मुनी. तस्या कामं न कः कुर्यात् सिद्धिस्त्रैवर्गिकीयतः. हे दीन स्त्री, तुला जी इच्छा प्रिय असेल ती मी तत्काळ पूर्ण करीन. कारण मुक्तीच्या 3 पूर्णत्वांचा तुझ्या वाचून कोण बरे मूल आधार आहे. तर 4 कर्तव्य आहेत किंवा पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्म, अर्थ आणि काम या तिन्हींच्या प्राप्तीसाठी खास करून एका गृहस्थ व्यक्तीसाठी आपल्या पत्नीचा सहयोग प्राप्त होणं फार आवश्यक आहे. आणि हा सर्व सहयोग कश्यप मुनींना
दितीकडनं प्राप्त झाला होता. त्यामुळेच ते 3 वर्ग धर्म अर्थ आणि काम हे सिद्ध होतात. मोक्ष सिद्ध होत नाही पत्नीने, त्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. परंतु धर्म अर्थ आणि काम यामध्ये पत्नीचा फार मोठा सहभाग असतो, वाटा असतो. यासाठी एक उदाहरण देतात. सर्वाश्रमानुपादाय स्वाश्रमेन कलत्रवान व्यसनार्णवमत्तेति जलयानैर्यथार्णवम्. ज्याप्रमाणे जलयानाने अर्थात पाण्यामधल्या होडीने समुद्र हा पार करणं शक्य आहे, त्याचप्रमाणे मनुष्य भवसागराची घातक स्थिती पत्नी समवेत राहून पार करू शकतो. कारण पत्नी त्याला पाप करण्यापासून सदा वाचवीत असते आणि क्षणाक्षणामध्ये त्याला सांसारिक जीवनामध्ये भावनांचा आणि घरातल्या सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये सहयोग दिल्याने, यज्ञामध्येही सहयोग दिल्याने, सेवा केल्याने त्याचा धर्म हा सिद्ध होत असतो. या पद्धतीने पत्नीचा फार मोठा वाटा असतो पतीच्या यशामध्ये आणि धर्मप्राप्तीमध्ये. त्यामुळेच पत्नीला अर्धांगिनी ही का म्हणतात हेही ते स्पष्ट करतात. हे मानिनी, पत्नी इतकी उपयोगी असते की ती सर्व शोभदायी पुण्यकृत्यांमध्ये भागधारक असल्याने तिला पतीची अर्धांगिनी समजण्यात येते. मनुष्य आपल्या पत्नीवर सर्व उत्तरदायित्व घरातलं सोपवूनच मुलांचं, घरातलं कार्य, स्वयंपाक, स्वच्छता, बाकीच्या पण गोष्टी आणि जे अतिथी सन्मानित लोक घरी येतात त्यांचं आदरातिथ्य करणे, या सर्व उत्तरदायित्वांना त्यांच्यावरती सोपवून निश्चिंतपणे इथंच तिथं व्यवसायामध्ये, धर्मकार्यांमध्ये हालचाल करू शकतो. तर ही सर्व संधी त्याला प्राप्त होते पत्नीने दिलेल्या मदतीमुळेच. त्यामुळेच पती जेवढा पण धर्म करतो, जेवढा पण पुण्यकर्म कमवतो, त्यातलं स्वतःहून धर्माच्या तत्वानुसार अर्ध कर्म जे आहे, अर्ध पुण्यकर्म जे आहे ते पत्नीला न मागता प्राप्त होतं, असाच धर्मशास्त्रांचा सिद्धांत आहे. त्यामुळे पत्नीचं कार्य आहे फक्त पतीला धार्मिक कार्यांमध्ये मदत करणे. त्या पद्धतीचं पुण्य प्राप्त करण्यासाठी तिला दुसरं काहीही कार्य करण्याची आवश्यकता नसते. सर्व कार्य स्वतःच सिद्ध होतात फक्त पतीला त्या पद्धतीच्या कार्यांमध्ये मदत केल्यामुळे. त्यामुळेच तिला अर्धांगिनी असं म्हटलेलं आहे. यासाठी उदाहरण देतात की ती अर्धांगिनी कशा पद्धतीने आहे. यामाश्रितेंद्रिया रातिन दुर्जया नीतराश्रमै वयम जयेम हेलाभीर दस्युन दुर्गपतिर्यथा. दुर्ग अर्थात किल्ला. ज्याप्रमाणे एखादा किल्ल्याचा प्रमुख आक्रमक चोरांवर सहजपणे विजय मिळवितो, त्याप्रमाणे पत्नीच्या आश्रयाने अर्थात घररूपी आश्रमातल्या किल्ल्याचं रक्षण करणारी ती पत्नी, हिच्या आश्रयाने मनुष्य इतर सर्व आश्रमांमध्ये अजिंक्य असणाऱ्या इंद्रियांवर विजय मिळवू शकतो. कारण ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी यांना आपल्या सर्व इंद्रियांना जिंकण्यासाठी फार खडतर परिश्रम करावे लागतात. परंतु अल्प अशा इंद्रिय भोगाने धर्मकृत्यांमध्ये लागणारे गृहस्थ स्वतःला अर्थात स्वतःच्या इंद्रियांना जिंकू शकतात, जर त्यांनी धार्मिक पद्धतीनेच पत्नीशी संग प्राप्त केला तर. अन्यथा तेही नरकगामी होऊ शकतात. तर नरकात जाण्यापासूनच वाचवण्याचं कार्य ही पत्नी करीत असते. त्यामुळे वैवाहिक बंधनामध्ये पतीने पत्नीची सर्व काळजी घेतली पाहिजे आणि पत्नीने सर्व धर्मकार्यांमध्ये पतीला लावलं पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढून त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य हे केलं पाहिजे. असं केल्यानेच त्या दोघांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य आणि समृद्धी प्राप्त होऊ शकते. तर अशा प्रकारची सेवा जी केलेली आहे त्या सेवेची परतफेड कोणी करू शकेल का? पती. तर याच्याबद्दल आता कश्यप मुनी सांगत आहे. तर पत्नीने जेवढा उत्साह दाखवलेला आहे धर्मकार्यामध्ये कश्यप मुनींना धर्म सिद्ध करण्यासाठी, तर कश्यप मुनी स्वतः सांगतायत की हे गृहस्वामिनी, गृहेश्वरी,
तुझ्याप्रमाणे वागण्यास आम्ही असमर्थ आहोत. तू आमच्यासाठी जे काही केले आहेस त्याची परतफेड जरी आम्ही आयुष्यभर कष्ट केले किंवा मृत्यूनंतरही कार्य केले तरीही करू शकणार नाही. एवढा सपोर्ट, एवढा सहयोग प्राप्त झालेला आहे कश्यप मुनींना. जे वैयक्तिक गुणांची प्रशंसा करू शकतात त्यांच्यासाठी देखील तुझी परतफेड करणे शक्य नाही. नुसत्या शब्दांनी सुद्धा प्रशंसा करायची ठरवली व्यक्तीच्या सहाय्याप्रती तर सांगताय की ते सुद्धा पूर्ण रूपेनं करणं सिद्ध होणार नाही. कारण धर्मासाठी आपण फार मदत केलेली आहे, परंतु धार्मिक कार्य कोणत्याही पद्धतीने करण्यासाठी मुहूर्ताची अट आवश्यक आहे. कारण बिना तिथी बिना मुहूर्त कोणतंही धार्मिक कर्म करता येत नाही. तर पुत्रप्राप्ती करणे, अपत्यप्राप्ती करणे हे सुद्धा गृहस्थासाठी धार्मिकच कर्म आहे. कारण भगवंत स्वतः सांगतात की प्रजेच्या निर्मितीसाठी जी कामभावना आहे ती कामभावनासुद्धा भगवंतांचीच विशेष शक्ती आहे. धर्म अविरुद्ध कामोस्मी भरतर्षभ, गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात की धार्मिक तत्वांचं पालन करीत ज्या कामाद्वारे पुत्रप्राप्ती करता येते तर ते कार्यसुद्धा काय आहे, धार्मिक आहे. परंतु प्रत्येक धार्मिक कार्यासाठी तिथी आणि मुहूर्त आवश्यक आहे. आणि स्वतः कश्यप मुनी तर ब्राह्मण आहे. बिना तिथी बिना मुहूर्त ते कोणतेही अनुष्ठान करू शकत नाही. त्यामुळे ते एक अट घालतात मुहूर्ताची. अथापि कामम एतं ते प्रजात्यै करवाण्यलम यथा माम नाति रोचन्ति मुहूर्तं प्रतिपालय. कश्यप मुनी म्हणतात, जरी तुझी सर्व केलेल्या सेवांची, उपकारांची परतफेड करणे शक्य नसले तरीही अपत्य प्राप्तीसाठी, मुलाच्या प्राप्तीसाठी तुझी जी संगाची इच्छा आहे ती लवकरच कश्यप मुनी तृप्त करायला तयार आहेत, पूर्ण करायला तयार आहेत. परंतु इतरांनी त्यांना दोष देऊ नये म्हणून यासाठी दितीने काही क्षण, काही काळ वाट पाहणं आवश्यक आहे. कारण त्या पद्धतीची तिथी किंवा त्या पद्धतीचा मुहूर्त हा सुलभ नाही आहे, चुकीचा आहे. का ते सांगतात. एषा घोर तमावेला घोराणाम घोर दर्शना चरंती यस्याम भूतानी भूतेशानु चराणिह. कारण हे विशेष मुहूर्त काय आहे, अतिशय अशुभ आहे, चुकीचं आहे. घोरतमा वेला, कारण यावेळी अत्यंत भयानक दिसणारी भूत चरंती यस्याम भूतानी, कोणाबरोबर, भूतेशानुचराणिह, भूतनाथ शिवजी यांचे नित्य सहचर सर्वत्र मला आकाशामध्ये फिरत असताना दिसत आहेत. त्यामुळे अशावेळी कोणाचे राज्य आहे, हा जो मुहूर्त आहे संध्याकाळचा, संध्यावेलाचा, संधीचा समय, संधीची वेळ ही याचे अधिष्ठात्री देवता कोण आहेत. एतस्याम साध्वी संध्यायाम भगवान भूतभावनः. भूतांचे राजा आहेत भगवान शिवजी, जे कश्यप मुनींचे भाऊ आहेत. आपले भाऊ अर्थात ब्रह्माजींचे पुत्र आहेत, मारीचींचे पुत्र असल्यामुळे त्यांचे अनुज लागते, काका लागतील ना. तर आपले वाहन वृषभ याच्या पाठीवरती, नंदीवरती पाठीवरती बसून यावेळी ते फिरत असतात. त्यांच्याबरोबर त्यांचे पार्षद असलेली सर्व भूत स्वतःच्या कल्याणासाठी ते त्यांच्या मागे मागे जात असतात. जसं वरातीमध्ये सर्वजण मागून चालतात तसे शिवजींच्या मागून सर्वजण त्यांचे अनुचर हे चालत असतात. तर त्यांची काय काय शारीरिक लक्षणं आहे, स्वतःशी त्यांचा काय संबंध आहे हे सुद्धा ते आता सांगत आहेत. श्मशान चक्रा नीलधूली धूम्र विकीर्ण विद्योत जटा कलाप भस्मावगुंठा मलरुक्म देहो देवस्त्रिभि पश्यति देवरस्ते. भगवान शंकरजी शिवजी यांचं शरीर हे रक्तवर्णीय आहे, तसे तर ते लाल आहेत, परंतु त्यावरती राख चोपडल्याने ते थोडे घनश्याम दिसतात आणि ते कलंकरहित आहेत.
त्यांच्या मनामध्ये कोणतंही पाप नाही, परंतु ते भस्माने विलेपित असतात, सर्वत्र भस्म लावत असतात शरीरावरती. त्यांचे केस हे स्मशानातील धुळीच्या वावटळीने माखलेले असतात, हलकेसे पांढरे धुसर दिसतात. ते तुझ्या पतीचे अर्थात कश्यप मुनींचे धाकटे बंधूच आहेत आणि स्वतःच्या 3 नेत्रांनी सर्वांकडे ते कृपेने बघत असतात. आणि अशा पद्धतीचे त्यांचे लक्षणं जरी असले तरीही ते महान आणि आम्हासही वंदनीय का आहेत. जरी देवर म्हणजे लहान भाऊ देवर असते तरीही वंदनीय आहेत आम्हाला, असं ते स्वतः सांगतात. कारण न यस्य लोके स्वजन परो वा नात्यादृतो नोत कश्चिद विगर्हयः. भगवान शंकरजी कोणालाही स्वतःचे नातेवाईक मानत नाही, अर्थात ते भौतिक स्तरावरती कोणालाही स्वतःचा शारीरिक संबंधाद्वारे जाणत नाही. त्याचबरोबर त्यांच्याशी असंबंधित असा कोणीही नाही. असंही म्हणता येणार नाही की त्यांच्याशी कोणाचाच संबंध नाही, कारण ते अखिल चराचर गुरु आहेत. सर्व देवतांचे, जीवांचे, राक्षसांचे, भूतांचे सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मासारखा प्रवेश करून ते सर्वचे मित्र झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी सर्व संबंधितच आहेत. ते कोणालाही अनुकूल वा प्रतिकूल समजत नाही, कोणालाही स्वतःचा मित्र आणि कोणालाही स्वतःचा शत्रू समजत नाहीत. त्यांच्या उच्चिष्टांची आम्ही सादर पूजा करतो. त्यांचा जर उच्चिष्ट महाप्रसाद मिळाला तर तो आम्ही मस्तकावर धारण करतो आणि त्यांनी त्यागलेले सर्व काही गोष्टी आम्ही स्वीकारण्यासाठी व्रतस्थ आहोत. भुक्त भोगान बत आशास्महे जाम. त्यांनी दिलेले सर्व भुक्त अवशेष आहेत, भोजनाचे उच्चिष्ट आहेत, ते आम्ही सर्व प्रसाद म्हणून ते प्राप्त करीत असतो. तर अशा शिवजींचा आम्ही अपराध तर करीतच नाही, पण ते आम्हाला फार वंदनीय आहेत. आणि ते इतरांसाठी, यांच्यासाठी पण वंदनीय का आहेत. यस्यानवद्या चरितं मनीषिनो गृह्णन्त्य विद्यापटलं बिभत्सवः निरस्तसाम्यातिशयोऽपि यत् स्वयं पिशाचचर्याम् अचरद गती सताम. जरी भौतिक जगतातील कोणीही व्यक्ती भगवान शिवजींच्या समान अथवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कधीही नाही, आणि जरी त्यांच्या अनिंद्य अर्थात त्यांची निंदा होऊ शकत नाही व संशयातील चरित्राचे अनुसरण श्रेष्ठ महात्मे अज्ञान समूहाचा नाश करण्यासाठी स्वतः करीत असतात. कारण त्यांच्यावरती कोणी संशय करूच नाही. त्यांचं चारित्र्य अत्यंत महान आहे. का? वैष्णवानाम यथाशंभू. सर्व वैष्णवांमध्ये, विष्णूंच्या भक्तांमध्ये शिवजी सर्वात श्रेष्ठ आहेत. आणि त्यांच्या चरणांवरती ध्यान करून महात्मा लोक स्वतःचं मन आणि हृदय हे पवित्र करीत असतात आणि त्या हृदयामध्ये स्थित असलेलं अज्ञान त्याचा नाश करीत असतात. तरी ते मात्र भगवंतांच्या सर्व भक्तांना मुक्ती देण्यासाठीच व्यक्तिशः स्वतः वैयक्तिक दृष्टीने पिशाच्याप्रमाणे राहतात. कारण ते सर्व जीवांना आश्रय देऊ इच्छित आहेत. खास करून जे तामसिक आहेत, भूत प्रेत पिशाच या पद्धतीचे लोक, तर त्यांनाही वाटतं की हे आपल्यासारखेच आहेत, त्यामुळे आपण यांचा आश्रय घ्यावा. तर सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी, पतितमधल्या पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी शिवजी हे काय करत असतात, त्या पद्धतीने पिशाच्यासारखंच राहतात. स्मशानात राहतात, भस्म लावतात, केस मोकळे ठेवतात, स्वतःच्या अंगाला सर्व राख चोपटतात वगैरे वगैरे. तरीही लोक म्हणजे खास करून महात्मेजन कधी त्यांचा अपराध करीत नाही, अत्यंत त्यांच्यासाठी वंदनीय आहेत. तरीही काही मूर्ख लोक त्यांच्यावरती हसू शकतात, त्यांचा उपहास करू शकतात आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचाच सर्वनाश होऊ शकतो. तर याचं वर्णन विशद केलं जाईल पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.